मुलांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पाठ 15वा आनंदाचं झाड या पाठाचा अभ्यास करूया. झाडं आपण सर्वांनीच पाहिलेली आहेत. आपण झाडं लावतो, वाढवतो, त्यांची शोभा बघतो, त्यांची फळं फुलं यांचा आस्वाद घेतो. परंतु इथं आपल्याला आनंदाचं झाड असं म्हटलेलं आहे. आता या पाठातलं जे झाड आहे ते कसं काय बरं आनंदाचं आहे, कोणता आनंद देतं तर ते आपण या पाठामध्ये बघूया. आता पाठाला सुरुवात करते. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहोर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहतच नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. बघा, या परिच्छेदामध्ये कोणत्या झाडाचा उल्लेख आलेला आहे तर शेवग्याच्या झाडाचा. शेवग्याच्या शेंगा आपण खातो ना, तर त्या शेवग्याच्या झाडाचा उल्लेख इथं आलेला आहे. हे बघा, इथं चित्रामध्ये आपल्याला शेवग्याचं झाड दिसत आहे. शेवग्याचा हा पाला, ह्या शेंगा लोंबत आहेत. ह्या घरासमोर हे शेवग्याचं झाड आपल्याला दिसत आहे. तर त्या शेजारच्या काकू आल्या आणि त्या काय म्हणाल्या की शेवग्याचं झाड असं दारात घरासमोर लावू नये, घरात भांडणं होतात. ते झाड तुम्ही अगोदर काय करा, तोडून टाका. बघा, ही किती मोठी गैरसमज किंवा गैरसमजूत होती. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका. मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात. ती का बरं आपल्यात भांडणं लावतील. आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही काही. बघा, म्हणजे आईला झाडांचं महत्त्व किती आहे त्या आईनंच झाडाचं महत्त्व सांगितलं. आणि झाड जे लावलंय ते जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी लावलंय, ते काय तोडण्यासाठी थोडीच लावलंय, असं आईनं त्या काकूंना सांगितलं. पुढं बघूया. काकू म्हणाल्या, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही. आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच. म्हणजे भांडणाचं कारण किती छान सांगितलं बघा. जेव्हा लोक शेंगा तोडून येतील तेव्हा तुम्ही भांडणार ना लोकांशी त्या. म्हणजे बघा, ते झाड भांडणं कसं लावतंय असं स्पष्टीकरण केलं. परंतु आईनं किती छान उत्तर दिलं बघा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. म्हणजे खूप पक्षी येऊन बसत होते. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवाच होता. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. म्हणजे शेवग्याच्या झाडाचा उपयोग कोणत्या कोणत्या प्रकारे होत होता बघा त्यांना. शेवगा त्यांना खायला तर मिळत होता, तो सावली पण देत होता. शिवाय त्या झाडावरती अनेक प्रकारचे पक्षी येत होते. त्या पक्ष्यांची सुद्धा ओळख, पक्ष्यांची सुद्धा माहिती या घरातल्या लोकांना झालेली होती. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामुळेच. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या फुलांतून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुक्यांचीच. इटुकला बोटभर फुलचुक्या असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नव्हता, फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यांवर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी परागकेशरांचा फन्ना उडवताना पाहिलं. राघू म्हणजे पोपट, म्हणजे फुलचुक्या, भुंगे, मधमाशा आणि म्हणजे पोपट, कोकिळ असे अनेक प्रकारचे किडे, कीटक, पक्षी ह्या झाडांवरती येत होते. फुलं खायला, कोण रस प्यायला, कोण सावलीला बसायला, कोण घरटं बांधायला. म्हणजे अशा सर्वांची ओळख या घरातल्या व्यक्तींना होत होती. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदी पटाईत. राघू म्हणजे पोपट. सर्व ऋतूंमध्ये विविध पशु, पक्षी, कीटक, किड्यांची आमचा शेवगा हे माहेरच बनलं होतं.
वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांबसडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग आणि रूप, बाकदार मोठी चोच, त्याची एकाग्रता आणि किलकिल आवाज करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानंच. म्हणजे कीटक, किडे आणि पक्ष्यांबरोबर सुद्धा बघा या ठिकाणी साळुंकी पक्षी, बुलबुल पक्षी, त्यानंतर खंड्या नावाचा पक्षी. तर हे सर्व पक्षी ह्या लेखिकेनं काय केले होते, चित्रातच बघितले होते, पुस्तकातच बघितले होते, परंतु प्रत्यक्षात ते पक्षी कसे असतात, काय करतात, झाडावर कसे बसतात, त्यांच्या हालचाली कशा असतात, त्यांचा रंग, त्यांची चोच, त्यांचं उडणं, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या शेवग्यामुळंच यांना बघायला मिळत होत्या. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, झिरमीर हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा, पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्या मनात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यांवर पक्ष्यांचा उत्साह भरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं डुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते. किती सुंदर पाठ आहे बघा. म्हणजे एका शेवग्याच्या झाडाचं महत्त्व किंवा त्याचा उपयोग हा या पाठामध्ये सांगितलेला आहे आणि तो स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आपल्यासुद्धा घरासमोर अंगणात एखादं झाड असेल, आपल्या शाळेत तर खूपच झाडं आहेत, तर त्या झाडांकडे सुद्धा आपण नुसतं बघितलं, झाडांजवळ गेलो, झाडांवरून हात फिरवला, त्याची फुलं बघितली, पानं बघितली, फळं बघितली, सावली बघितली, तर आपल्याला सुद्धा एक प्रकारचा खूप खूप आनंद होत असतो. आणि मग त्याच्यावर येणारे त्याच्यावर येणारे पक्षी, कीटक, फुलपाखरं ह्या सर्वांना जर येताना तर पाहिलं तर आपल्याला अजूनच आनंद होत असतो. अशी सुंदर माहिती या पाठामध्ये सांगितलेली आहे. छान आहे ना पाठ. आता काय करा, या पाठाचं छान वाचन करा आणि पाठातील जोडाक्षर युक्त शब्दांचे लेखन करून व्हॉट्सॲपवरती पाठवा.